होणार आहे। मी इथं मैद्याचं पीठ घेतलंय 1 वाटी भरून। इथं वल्ल खोबरं घेतलंय मी खिसून। इथं गुळ घेतलाय थोडा। इथं थोडेशा माझ्याकडे चारोळ्या होत्या म्हणून चारोळ्या घेतल्या। इलायची पावडर। आता आपण हे टाकून घेतलंय थोडंसं मीठ टाकून घेऊया, कारण की गोड समोसे बनवणार आपण। पहिले तेलानं मुठ्ठी बनवून घेऊया। 10 मिनिटं आपण रेस्ट करायला ठेवणार। आता इथं गॅस चालू करते मी। त्यात आपण गूळ टाकून घेणार। आपल्याला गोड समोसे बनवायचे तर चपाती बनवून घेते। झालं तयार, समोशाचं मिश्रण तयार झालंय। गॅस करू बंद, टाकून घेऊया। थोडं चांगलं गुळात आपण मिक्स करून घेणार आणि ही इलायची पावडर आणि चारोळ्या टाकून घेऊया। आता याला बरोबर शेपमध्ये आपण कापून घेऊया। काय ह्याला जे आपण आता हे पुरण बनवून घेतलं होतं ते आता थोडं थोडं याच्यात ठेवून घेऊया। समोसा असं याला फ्रेश करून घ्यायचं, असं दाबत। हे बघा आपले सर्व समोसे असे तयार झाले। हे बघा आपले समोसे किती गोल्डन कलर झाले। आपण काढून घेऊया आता। तयार, आता तळून घेते मी चांगला गोल्डन कलर होईपर्यंत। ते कशाला सर्वांना माझा जय भीम। हे बघा मी हे गोड समोसे बनवले, बघून घ्या डिझाईन किती छान झाली। आणि उरलेलं पीठ त्याची ही खारी टाईप पापडी बनवली। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला सपोर्ट करत राहा। तुम्हाला सर्वांना धन्यवाद।